साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना, साथी हाथ बढ़ाना। दोस्तों, विराग जी की यात्रा जो है ग्रीन वॉकेथॉन, वो 15 तारीख को नई मुंबई से निकल चुके हैं और अभी पहुँचे ठाणे में। और ये वॉकेथॉन में वो जगह जगह पर पेड़ लगाएंगे। तो ये पेड़ों की संख्या लगभग समझो यहाँ से लेकर राजस्थान तक 1 लाख पेड़ लगाने का संकल्प उन्होंने दिया है। हमारे साथ में पेड़ लगाने के लिए मौजूद यहाँ के नगर सेवक वाघोले साहब आणि पूजा वाघ मैडम यहाँ पर है। पहले मैं विराग जी से बात करना चाहूँगा कि आपका अभी तक कितने किलोमीटर का सफ़र हो गया, आपने स्टार्ट किया? करीब 35 किलोमीटर हुआ है। 15 तारीख को यात्रा शुरू हुई थी जी, और अभी आज 3rd डे है थाना में। हाँ, तो कल यहाँ से निकलेंगे। तो रोज़ाना आपका क्या टारगेट रहेगा? रोज़ाना करीब 15 से 20 किलोमीटर, 10 to 20 से पैदल यात्रा है, 10 to 20 किलोमीटर डिपेंडिंग। अच्छा, वाघोले साहेब, यांच्या यात्रेविषयी तुम्हाला काय वाटतं? एक आनंदाचा क्षण आहे आज, की आज अनंत चतुर्दशी आहे। गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे आणि त्याचा मुहूर्त साधून विराजजी 1 लाख झाडं त्यांच्या संपूर्ण प्रवासामध्ये वृक्षारोपण करणार आहे। आणि आज ह्या चांगल्या उपक्रमाला आम्हाला निमंत्रित केलं। माझ्याबरोबर माझ्या सहकारी पूजा वाघ मॅडम आहेत, विकासाच्या सर्व पदाधिकारी आहेत, ब्रह्मा तलावामधील सर्व पदाधिकारी गेले अनेक वर्षे इथे उपक्रम चांगला करतायत। आज एक चांगला योग अनंत चतुर्दशीच्या दिवसाच्या निमित्ताने आलेला आहे। आज वृक्षारोपणसाठी या ठिकाणी बोलवले, त्याबद्दल सर्व ब्रह्मा तलावामधील सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। वाघ मॅडम, तुम्ही सांगाल का या उपक्रमात? मला सगळे विराजजी यांनी जे सुरुवात केली आणि म्हणजे 15 तारखेपासून त्यांचं फार चालत राजस्थानपर्यंत जायचं जो आहे आणि त्यात म्हणजे म्हटलं मी आणि वाघोले दादा हे तर फक्त आम्ही आमच्या जवळच्या एरियामध्ये आम्ही सहकार्य करतो, पण म्हणजे मी त्यांची पुढची यात्रा सुखरूप व्हावी, कुठल्याही विघ्नाशिवाय व्हावी आणि वृक्षारोपण म्हणजे खरोखर एक वृक्ष जेव्हा आपण जे करतो, मी बाजूलाच राहते त्यामुळे बरेचसे झाडं जी मी माझ्या हाताने लावले ते बघताना आनंद होतो। त्यामुळे तुम्ही हे आनंद सगळ्यांना देत आहे आणि जसं दादा म्हणालेच अनंत चतुर्दशी, तर नक्कीच अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही सगळ्यांना आनंद वाटतो आणि आम्हाला बोलवल्याबद्दल मी आमचे तेरापंथीय समाजाचे आणि आमचे मावणे दादा वगैरे जे आमचे आहेत इथले ब्रह्मा तलावचे सर्व त्यांचे खूप खूप आभार। या ठिकाणी ठाण्यातले रहिवासी, तुमच्या ठाण्यातले रहिवासी, मी पनवेलचा आहे आणि माझे मित्र, बालपणीचे मित्र, सुप्रसिद्ध चित्रकार मिलन जाधव आलेले आहेत। सकाळी 6:30 वाजता ते आपल्या तेरापंथ भवनला हजर होते। मिलनजी, आपण या बाबतीत, या उपक्रमाबाबतीत काय म्हणाल? ठाणे शहर म्हणजे पहिल्यांदा तलाव आणि खाड्यांचं शहर म्हणून गाजलेलं आहे। त्यामध्ये सुद्धा जे जे काही जागा आहे तिथे विराजजी चांगलं काम करत आहे आणि त्यांना त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा। तर तुम्ही काय बोलता? आपलं अच्छा, ब्रह्माळा तलाव अध्यक्ष, सिनियर सिटीजन सर, नाव काय आपलं? माझं नाना मारणे, बोला। 15 वर्ष मी कार्यरत आहे। बोला। आता हे आजचा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि खरंच वाखाणण्यासारखा आहे आणि जे लोक जर लीड घेत आहेत, संजय साहेब, त्यानंतर पूजा मॅडम, त्यांचे सगळं सहकारी वगैरे, फक्त त्यांना मी एकच रिक्वेस्ट करेन, आपण ते आता लहान कडुनिंबाची हे करतायत ते अतिशय म्हणजे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे, तर त्याचं संवर्धन होणं हे गरजेचं आहे, पण संवर्धनाकरता त्यांनी सहकार्य करावं। आम्ही तर 24 तास असतो, 24/7, पण आम्हाला जर त्यांना राजकीय लेवलने किंवा कॉर्पोरेशनच्या लेवलने तुम्ही सहकार्य केलं आम्हाला त्याचं संवर्धन करण्यामध्ये मदत होईल, तर ही मी सर्वांना रिक्वेस्ट करतो। अगदी चांगली योजना आपलं काय नाव? इसके पास एक मिनिट, आपली ही संकल्पना जी आहे विरागजी ती राबवत आहेत आणि ह्या कार्यक्रम तुम्हाला माहिती म्हणून मी सांगतोय की ठिकठिकाणी जिथे जिथे त्यांचा मुक्काम असेल त्या ठिकाणी एक ते सांगीतिक कार्यक्रम करणार आहेत, तिथल्या लोकांना एकत्र करणार आहेत आणि एका माणसाने एका झाडाची जबाबदारी घ्यावी।
कारण एकट्याचं काम नाही, एकाची जबाबदारी घेतली ते संवर्धन करण्याची तर ती सहजरित्या पार पडू शकेल. या ठिकाणी मी म्हणजे माझ्या वतीने एक आव्हान आपल्याला करतो की असा उपक्रम सहसा कोणी करत नाही. चालण्याचा का उपक्रम करतात, पण चालता चालता झाडं लावणं आणि निसर्गाची समरूप होणं, तर ह्या उपक्रमामध्ये आपण तन मन धनाने जर म्हटलं तर आम्ही एक साधारणतः नॉमिनल 100 रुपये एका झाडाला ठेवलेले आहेत. तुम्ही ते आमच्या कडे तुम्ही जमा करू शकता. हल्ली काय मोबाईलवर मधून जमा करता येतं. 5 झाडं 10 झाडं तुम्हाला जसं वाटेल तसं ह्या उपक्रमाला मदत होईल. आपल्या सगळं आपण हां बोलिए. विराट मधुमालती जी जो काम कर रहे हैं पर्यावरण के लिए बहुत ही अच्छा काम कर रहे हैं. उससे पर्यावरण की सुरक्षा होएगी, अर्थ को फायदा होगा और अपने पर्यावरण और जीवन पानी की सुरक्षा होएगी. तेरापन समाज की तरफ से आपको बहुत बहुत बधाई. आपकी यात्रा मंगलकारी हो, शुभकारी हो और हर जगह आप पेड़ लगाते रहे और पर्यावरण को हरा भरा बनाते रहे. आसमां से प्यार कर लेंगे, इस ज़मीं के जख्म भर देंगे. आसमां से प्यार कर लेंगे, इस ज़मीं के जख्म भर देंगे. मुझ में जुनून, तुझ में तूफान, पागल है हम, जिद्दी है हम. आओ चलो लेते हैं कसम, धरती को ना मिटने देंगे.